3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. बिहारमध्ये अखेर भाजपचं सरकार स्थापन झालंय. सम्राट चौधरींनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, तर जेडीयू कडून बिजेंद्र यादव आणि विजय चौधरींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर होते. यावेळेला मांड्या गावातील श्री गुरु भैरवक्य मंदिरामध्ये मोदींनी पूजा केली आहे. यावेळेला पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील जनतेला संबोधित केलं. उत्तराखंडच्या टिहरी धरणामध्ये स्लीप लेनची चाचणी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या घरावर ईडीनं छापा मारलेला आहे. गुरुग्राम आणि जालंधरमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे. लवली विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये ईडीनं कारवाई केलेली आहे. गाझियाबाद मधल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. 5 किलोमीटर पर्यंत आगीच्या ज्वाळा बघण्यात आलेल्या आहेत. आगीमध्ये गोदामाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यावेळेला अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. ग्रेटर नोएडा शहरामध्ये ज्वेलर्सच्या दुकानामध्ये दरोडा पडलाय. दुकानदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून दरोडेखोरांनी दुकानातील दागिने लांबवले. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्ही चित्रित झाली आहे. अमेरिकेच्या नेवाडा शहरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे. भूकंपाची तीव्रता 5.7 रिस्टर स्केल नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिक तातडीनं घराबाहेर पडले. दरम्यान भूकंपाच्या धक्क्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. आंध्र प्रदेशच्या श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या कादेरी मंडळातल्या एका गावामध्ये आगीनंतर झालेल्या सिलेंडर स्फोटाची घटना घडली आहे. या घटनेमध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्ह्यातील तापमानाचा पारा 42.5 अंशांवर पोहोचला. यंदाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात झाली आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वर्धा शहरामध्ये उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढतोय. सध्या वर्ध्याचं तापमान 43.5 अंशांवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन प्रशासनानं केलं. दरम्यान पुढील 3 दिवस शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. अहिल्यानगरमध्ये तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका वाढलाय. सध्या अहिल्यानगरचं तापमान 40 अंशांवर आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. सोलापुरात वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. सध्या शहरातील तापमान 44 अंशांच्या उंबरठ्यावर आहे. यावेळेला भर उन्हामध्ये घराबाहेर न पडण्याचं आवाहन एका अवलिया कलाकारानं जनतेला केलेलं आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलाय. मालेगावात तापमानाचा पारा थेट 42 अंशांवर गेलाय. मनमाडचा पारा देखील 40 अंशांपर्यंत गेलाय. त्यामुळे नागरिकांची उकाड्यानं तारांबळ उडाली आहे. वाशिमच्या बाजार समितीमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. बाजार समितीची सध्या केवळ चेक आणि RTGS द्वारे व्यवहार सुरू आहे. त्यामुळे शेतमाल खरेदी आणि विक्रीमध्ये अडचणी येत आहेत. यावेळेला शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय.